कोल्हापूर चित्रनगरीत मराठी चित्रपट सृष्टीला नवं बळ मिळणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते 44 कोटींच्या चित्रीकरण स्थळांचं लोकार्पण आणि पोस्ट प्रोडक्शनसाठीच्या स्टुडिओचं भूमिपूजन पार पडलं। यावेळी FTIच्या सहकार्यानं चित्रपट शिक्षण सुरू होणार असल्याची घोषणाही करण्यात आली। याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीला योगदान दिलेल्या कलाकारांसाठी विशेष संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचंही मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर चित्रनगरीतील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते 44 कोटींच्या चित्रीकरण स्थळांचे लोकार्पण आणि पोस्ट प्रोडक्शनसाठीच्या अत्याधुनिक इमारतींचं भूमिपूजन करण्यात आले। चित्रनगरीत आता FTIच्या सहकार्यानं चित्रपट शिक्षण सुरू होणार असून याच वर्षी त्याची अंमलबजावणी होणार असल्याचं मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलंय। चित्रपट क्षेत्रातील युवकांसाठी ही संधी मोठी असून कोल्हापूरच्या नावाला शोभेसा ठरेल असा चित्रपट शिक्षण प्रकल्प उभा राहणार आहे। कोल्हापुरात येऊन मराठी सिनेसृष्टीला समृद्ध करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी विशेष संग्रहालयही उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। चित्रनगरीतील चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या वाडा, चाळ, रेल्वे स्टेशन, वसतिगृह आणि टॉक शो स्टुडिओ यांचा लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला। ही चित्रनगरी भविष्यात रामोजी फिल्म सिटीसारखी भव्य आणि आकर्षक ठरेल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केलाय।